नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श चॅनलवर मी आपले स्वागत करते आहे. आपण ऐकतो आहो नेहा एक रहस्यमय कथा पर्व दुसरे आणि भाग दुसरा. तर चला ऐकूया. बाळाकरिता जागा नवीन असली तरी तो रूममध्ये सारखा धावत होता. इतके सारे एकत्र दिसताना त्याला खूप मजा येऊ लागली. थोडा थांबून बडबड गीत बोलून खूप हसायचा. कधी ह्या आजोबाकडे, कधी त्या आजोबाकडे, मग दोघ्या दोघ्या आजींकडे. त्याला खूप मज्जा वाटत होती. आणि सगळे मग आपला गाल पुढे करून त्याला म्हणायचे, बाळा गालावर पप्पी घे. आणि बाळसुद्धा सगळ्यांची पप्पी घेत होता. बाळाला जवळ घ्यायची तर जणू पैजच लागली होती. स्वप्नील म्हणाला, एका हो मंडळी, आपण बरंच काही बघितले नाही. ते सर्व बघूया उद्याला सकाळी 8 वाजेपर्यंत. सगळ्यांनी तयार राहा, बघू. वसुधाताई म्हणाल्या, स्वप्नील, ताजमहलसुद्धा बघता येईल का? स्वप्नील म्हणाला, मम्मा, आपण आधी ताजमहल बघायला जाऊ, कारण ते लांब आहे ना इथून. येताना बघत बघत मग हॉटेलवर येऊ. तसंही 3 दिवस भरपूर फिरता येईल आपल्याला. कल्पनाताई म्हणाल्या, राजन, चला जाऊया रूममध्ये. कल्पनाताई म्हणजे नेहाची मम्मी. स्वप्नील म्हणाला, नेहा चल. बाळा ये माझ्या मिठीत. स्वप्नीलने खाली पाय दुमडून बाळाला मिठीत बोलवले आणि बाळ लगेच स्वप्नीलच्या मिठीत दुडू धावत आले. सो क्यूट माय बेबी, स्वप्नील म्हणाला. रूममध्ये येताच पलंगावर दोघंही पडले. खूप प्रशस्त अशी रूम होती आणि दोघांच्या मध्ये सोनूलं बाळ लवकरच झोपी गेलं. आज बाळाने खूप मस्ती केली ना सकाळपासनं, म्हणून तो लवकरच झोपला. स्वप्नील, आज मी खूप खुश आहे. तसं मला हा पुरस्कार वगैरे नको होता रे, पण आपण आपल्या आईबाबांसोबत आलेलो आहोत म्हणून मला खूप आनंद होतोय. स्वप्नील म्हणाला, नेहा तू खूप छान आहेस ग. तू ना हट्टी आहेस, पण तुझा हट्ट हा खूप चांगल्याकरिता असतो. उद्या आपण ताजमहल बघायला जाऊ. हो, मोहब्बत का ताजमहल. हो ना, खूप किस्से ऐकले आहेत ताजमहलचे, पण अजूनपर्यंत बघायची संधी आली नाही. प्रेम काय असतं हे मी तुझ्याकडून शिकले, स्वप्नील म्हणाला. आणि मी तुझ्याकडून. नेहा स्वप्नीलच्या मिठी झोपताना म्हणाली, तुझ्या मिठीत खरंच स्वर्ग आहे. खरंच कुणी कुणासाठी इतकं करू शकतं का, जे शहाजानने केलं? स्वप्नील म्हणाला, का नाही, आता पण प्रेम जिवंतच आहे ना. स्वर्ग कसं असतं हे कुणास ठाऊक नेहा, पण ते माझ्यासाठी तुझ्या मिठीतच आहे, हेच मला ठाऊक आहे. दोघंही आपल्या गोष्टी करता करता कधीतरी झोपेला गेले. निश्चित बाळ इतकं गुणी होतं, रात्री कधीही भुकेसाठी रडायचं नाही. नेहा झोपून दिसली की टुकटुक तिच्या चेहऱ्याकडे बघत राहायचं. एकटंच खेळत राहायचं. सकाळी 6चा अलार्म वाजला. दोघांनाही उठायची अजिबात इच्छा नव्हती. नेहा म्हणाली, थोडा वेळ मी झोपते ना, मग बाळ उठला की मलाच बघावं लागेल. स्वप्नील म्हणाला, ठीक आहे, मी त्याला सांगतो. त्याने कार ड्रायव्हरला कॉल केला, थोडा उशीर येतो, उशिरा ये, जास्त उशीर करशील नको. तिने बाळाकडे बघितले. तो चुपचाप तोंडात कापड टाकून झोपत होता. ओ माझं बाळ, बघा भूक लागली तरी रडत नाही. तिने बाळाला बॉटलमधून दूध दिले. इकडे स्वप्नीलला ड्रायव्हरचा फोन आला. हो साहेब, मी थोडा उशिरा येतो. आता 7चा अलार्म वाजला. स्वप्नील ताडकन उठला आणि तयार व्हायला बाथरूममध्ये गेला. नेहा झोपलीच होती. तिची ही आधीपासूनची सवय आत्ताही तशीच आहे. झोपून नसते, पण अशीच बेडवर पडली असते ती. तो बाथरूममधून आल्यानंतर तिने बाळाला स्नान करून दिले आणि तयार करून हॉलमध्ये घेऊन आली. हॉलमध्ये सगळे मंडळी वाट बघतच होते. हॉटेलमध्ये त्यांनी ब्रेकफास्ट पॅक करून घेतला, कारण इतक्या पहाटे त्यांना खायची इच्छा नव्हती. आणि चहा, कुणी कॉफी घेतला. नेहा, स्वप्नील आणि त्यांची कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. अनेक वर्षापासून ताजमहलच्या अप्रतिम सौंदर्याबद्दल ऐकून आणि चित्रामध्ये पाहून त्यांना प्रत्यक्ष भेट द्यायची इच्छा इतकी तीव्र झाली होती की कधी निघतो आणि कधी नाही असं त्यांना होऊ लागलं. शेवटी त्यांनी दिल्लीहून आग्र्याला जाण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यांनी एक आरामदायी ट्रॅव्हल बस, छोटी गाडी त्यांना घ्यायला आली. ती त्यांना थेट दिल्लीहून आग्र्याला नेणार होती. सकाळी लवकरच प्रवास सुरू झाला. रस्त्याने जाताना
त्यांनी यमुना एक्सप्रेसवेच्या गुडगुडीत रस्त्याचा आनंद घेतला. प्रवासादरम्यान कुटुंबात उत्साही चर्चा सुरू होती. ताजमहालाची वास्तुकला, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि शहाजहान आणि मुमताजची प्रेम कहाणी. नेहा आणि स्वप्नीलने बाळाला खिडकीतून बाहेर पाहायला सांगितले. निसर्ग सौंदर्य आणि वाटेतील विविध स्थळांचा आनंद घेत बाळ खूप मजा करत होता. थोड्या वेळाने त्यांनी गाडीतच नाश्ता केला. उशीर होत होता म्हणून कुणालाही आणि इतक्या सकाळी कुणालाही हॉटेलमध्ये खायची इच्छा नव्हती. अखेर काही तासानंतर त्यांची गाडी आग्र्याच्या ताजमहालच्या पार्किंगला पोहोचली. आज जाण्यासाठी त्यांनी थोडा वेळ घेतला. आपल्या उत्साहाला थोडी वाट मोकळी करून घेतली आणि मग या ऐतिहासिक ताजमहालाच्या दिशेने पाऊल टाकले. मन असं भरून येत होतं. त्यांनी तिकीट घेण्यासाठी रांगेत लागले. नंतर त्यांना शूज सँडलवर घालायला एक कवर मिळाले. ताजमहल म्हणजे प्रेमाचे अमर प्रतीक. यमुना नदीच्या काठावर पांढऱ्या संगमरवरी दगडात कोरलेले अप्रतिम शिल्पकलेचे प्रतीक असलेले ताजमहल. गाईड आपला सांगत होता, जगातील 7 आश्चर्यापैकी एक मानले जाते. तुम्हाला माहिती आहे का, 1631मध्ये मुघल सम्राट शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ त्याचे बांधकाम सुरू केले. सुमारे 22 वर्ष हजारो कारागिरांनी परिश्रम घेत हा मोहक ताजमहल साकारला आहे. खरंच खूप सुंदर आहे. संपूर्ण संगमरवरी रचना, सूर्यप्रकाशात चमकणारी, निळाशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर अधिकच देखणी दिसणारी. मुख्य दारातून आत जाताच समोर लांब एक विस्तीर्ण हिरवळ होती, ज्यामधून जाणारा फवाऱ्यांनी भरलेला मध्यवर्ती रस्ता थेट ताजमहालाच्या दिशेने जात होता. या भव्य वास्तूचे सौंदर्य केवळ दुरूनच नव्हे तर जवळूनही पाहताना थक्क करणारे होते. त्यांच्या भिंतीवर सुबक कोरीव काम, कुराणातील श्लोकांचे सुंदर नक्षीकाम आणि अर्धमौल्यवान खड्यांनी सजवलेले डिझाईन्स पाहून कुणाच्याही हृदयाला भारावून टाकणारे होते. हे पाहता पाहता संध्याकाळ व्हायला आली. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात आणि चंद्रप्रकाशात ताजमहल अधिकच जादुई भासत होते. प्रेम, कला आणि वास्तुकलेचे अद्वितीय संगम असलेले हे स्मारक पाहताना प्रत्येकाला त्याच्या भव्यतेची आणि सुंदरतेची जाणीव होते. म्हणूनच ताजमहल केवळ एक वास्तू नसून तो काळाच्या पुढे जाऊन शाश्वत राहणारा एक ऐतिहासिक चमत्कार आहे. ताजमहल बघताच प्रेम किती अतुल्य आहे आणि होते ही जाणीव मनात येते. अजून काही वेळ इथेच थांबावंसं वाटत होतं. बाळाला तर खूप खेळावंसं वाटत होतं. आजचा दिवस आपण फक्त ताजमहलकरिता देऊयात, नेहा म्हणाली. शाळेत ताजमहलबद्दल धडा वाचला होता, पण प्रत्यक्षात ती वास्तू पाहणे खूप मनाला सुखावून जाते. राजन म्हणाले, मी लहान असताना शाळेच्या सहलीसोबत बघायला आलो होतो, तेव्हा इतकं गांभीर्याने बघितलं नव्हतं. आज हे वास्तू बघताना फारच मन भारावून गेलं आणि हे सगळं तुम्ही लोकांमुळे होतंय. वसुधाताई म्हणाल्या, खरं आहे दादा, इतक्या वर्षांनी माझीसुद्धा इच्छा पूर्ण झाली. स्वप्नील, डॅडी तर बाळाला खेळवण्यात इतके गुंग आहेत की संपूर्ण ताजमहल दर्शन डॅडींच्या सोबत बडबड गीते गात होता तो. बाळ नेहाच्या कडेवरून तो डॅडींसोबत बोलतो, त्यांना मागे मागे यायला सांगतो. वसुधाताई म्हणाल्या, तुझे डॅडी अगदीच बाळाच्या वयाचे झाले बघ. दोघांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवू नये का, कसे गोड बोलतात. कल्पनाताई, साहजिकच आहे ना, कुलदीपक आहे बाळ. बाळाकडे सगळे येणारे जाणारे एकदा तरी लाडाने स्माईल करून बघायचे. बाळसुद्धा प्रत्येकाला साथ देतो. एक गोष्ट छान होती मात्र, अनोळखी लोकांनी जर त्याला ये म्हटलं तर बाळ त्यांच्याकडे जात नसायचं. दुरूनच त्यांना स्माईल द्यायचा आणि हुआ काहीतरी बोलायचा. आणि यांची खबरदारी नेहा आणि स्वप्नीलसुद्धा काळजीपूर्वक ठेवत होते. आजकाल लोकांचं काही सांगता येत नाही हो. कुठेही गेले तरी मनात एक शंकेची पाल चुकचुक करत असते. मागे घडलेल्या साऱ्या परिस्थितीवरून सर्व कुटुंबाची सुरक्षिततेची कडे लक्ष दोघांचंही कटाक्षाने होतं. तसे या शहरात येताना ते कुणालाही सांगून आले नव्हते. ऑफिसमध्ये सुद्धा सांगितले नव्हते. स्वप्नीलचे मित्र असलेले कमिशनर साहेब
यांनीच हे मार्गदर्शन केले होते की कुणालाही सांगून यायचं नाही. या सर्व सोहळ्याकरिता त्यांचे खूप योगदान होते. निघताना ताजमहलसमोर फॅमिली फोटो काढून घेतले. तिथे खूप फोटोग्राफर फिरत असतात. त्यांच्याकडून बरेच फोटो काढून झाल्यावर नंतर खूप भूक लागली आणि त्यांनी बाहेर येऊन एका टपरीवर छानपैकी नाश्ता केला. कोणी डोसा, कोणी समोसा, जे मिळालं ते खाल्लं. ड्रायव्हरने गाडी आणून लावली. ते सगळे AC गाडीत बसतात. खूप छान वाटलं. बाळ सोनूला लगेच स्नेहाच्या मांडीवर झोपलं. तिने बाळाचा पापा घेतला. माझं बाळ खूप थकलं का? नाही ना? बाजूला बसलेला स्वप्नीलच्या खांद्यावर डोकं ठेवून नेहा आरामात खिडकीच्या बाहेर बघू लागली. अशा ठिकाणी आलं की असं वाटतं ना स्वप्नील, की ही खूप जुनी बनावट खूप आकर्षित करते आणि आपण नेहमी आल्यासारखं वाटतं इथे. असं वाटतं की खूपदा येऊन गेले. राणी सरकार, हे फक्त तुम्हाला वाटत असेल, स्वप्नील म्हणाला. काय रे, तुला नाही वाटत का असं? नेहा म्हणाली. नाही ना, मला तर पहिलाच अनुभव होता बघायचा. कसं वाटेल बुवा? तुझं थोडं वेगळं असतं, स्वप्नील म्हणाला. वेगळं कसं काय? नेहा म्हणाली. काही नाही गं, ते बघ बाहेर किती छान दृश्य आहे. नंतर गाडी हॉटेलच्या दिशेने जाऊ लागली. त्यांच्यासाठी हा फक्त एक प्रवास नव्हता, तर आठवणींनी भरलेला एक अनमोल अनुभव होता. स्वप्नील मनात म्हणाला, तुला कसं सांगू नेहा, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. कधी कधी मला वाटतं, तू पूर्वजन्माची एखादी राजकुमारी तर नाहीस ना? आपणास हा भाग कसा वाटला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.